नमस्कार मित्रांनो, द मराठा कॅप्टनच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। हा आपण व्हिडिओ करणार आहोत टोटल रोड ट्रिप आहे ही आणि रोड कंडिशन मुंबई गोवा हायवेची कशी आहे त्याच्याबद्दल हा टोटल व्हिडिओ असणार आहे। पार्ट 1 पार्ट 2 करणार आहोत आपण, कारण इथून हातकंब्यापर्यंतचा व्हिडिओ ऑलमोस्ट 30 मिनिटाचा होता, त्यामुळे खूप मोठा व्हिडिओ झाला असता, त्याच्यामुळे 2 पार्टमध्ये केलेला आहे। आता आपण कसब्यावरून निघालेलो आहोत हातकंब्यापर्यंत, आपली ट्रिप आहे गोकर्णपर्यंत। पण आपण रोड कंडिशन इथून बघू शकता की आपण जेव्हा चिपळूणपासून जेव्हा कसब्यापर्यंत येतो तिथपर्यंत रोड एकदम ठीकठाक आहे। त्याच्यानंतर बघा असे आपल्याला डायव्हर्शन्स मिळणार आहेत, त्यामुळे गाडी तुम्ही इथे काही पळवायचा काहीच प्रयत्न करू नका। तुम्हाला टोटल रोडची कंडिशन तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि त्याने तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला कळेल की काय कंडिशन आहे। आणि स्पेशली जर तुम्ही रात्री ट्रॅव्हल करणार असाल तर त्याची तुम्हाला संपूर्ण आयडिया ट्रिपमध्ये बघा। आता आपण कसब्यावरून निघालो, कसबा बाजारपर्यंत चाललेलो आहोत आणि तिथून जसा जो रोड एकदम जो खराब होईल, ऑलमोस्ट मी 7-8 महिन्यापूर्वी पण एक व्हिडिओ केले होते भरपूर, पण तो माझा चॅनल ऑलमोस्ट डिलीट झालेला आहे आणि सगळे व्हिडिओ गेलेले आहेत। पण जर मराठी ट्रिपच असं नाव होतं तर त्या चॅनलमध्ये 7-8 महिन्यापूर्वी जिकडे इकडे काम भरपूर ठिकाणी काम कंप्लीट झालेलं आहे मुंबई गोवा हायवेवरती। पण हे बघा कंडिशन अशी आहे, बिलकुल रोड झालेला नाही आहे आणि काही ठिकाणी तर तुम्हाला असं पण दिसेल की खडी टाकतायत पण येस, गणपतीपर्यंत तुम्हाला फक्त इथे खडी टाकलेली भेटेल आणि ती पण जेव्हा तुम्ही इनिशियली जाल, बाय द टाईम गणपतीपासून तुम्ही रिटर्न याल, जेव्हा आपलं विसर्जन वगैरे होईल त्याच्यानंतर पण तुम्हाला रोडची कंडिशन काय इम्प्रूव्ह झालं, कारण पाऊसच एवढा पडतो आहे तर इट इज नॉट पॉसिबल टू डू दिस वर्क। आणि बघा स्पीड पण बघा, आणि जर तुमची गाडी छोटी असेल, हॅशबॅग असेल, आपण जेव्हा मुंबईला वरून गावाला जातो तेव्हा आपल्याकडे भरपूर सामान असतं, त्याच्यामुळे गाडी आणि संपूर्ण गाडी लोडेड पण असते, त्याच्यामुळे तेवढं एक लक्षात ठेवा की खड्ड्यात गाडी आरामात चालवा। स्पेशली तुम्ही ह्या स्ट्रेचला जेव्हा कसब्यापासून हातकंब्यापर्यंतचा जो रोड आहे त्याच्या पुढे पण मी व्हिडिओ बनवीन, तेव्हा कळेल तुम्हाला कसा रोड आहे। पण कंडिशन अशी आहे की तिथे तुम्हाला गाडी आपली खूपच सांभाळून चालवायची। जर तुमची SUV वगैरे असेल तर काही इश्यू नाही, पण तुमची हॅशबॅग असेल तर तुम्हाला नक्कीच सांभाळायचं आहे, कारण भरपूर गाड्यांचे मी बघितले टायर्स खड्ड्यामध्ये खूप जोराने आपटलेले आहेत, अंदाजा आलेला नाही। त्याच्यामुळे बघा ही अशी आहे आपल्याला रोड कंडिशन। अजून आपल्याला संगमेश्वरचा बाजार आलेला नाही आहे, शास्त्री बीच अजून आलेला नाही। शास्त्री बीचवरची कंडिशन जैसे थे तशीच आहे जी 7-8 महिन्यापूर्वी होती, कारण मी 7-8 महिन्यापूर्वी पण रत्नागिरीला ट्रिप मारून गेलो होतो आणि जनरली मी आता आउट ऑफ इंडिया असतो आणि आल्यावर मी आत्ता लगेच एक ट्रिप केली गोकर्णाला, तर आपला हाच रोड यूज केला NH66, कारण पुण्याचा रोड तिकडे पण भरपूर काम चालू आहे आणि एक रोडची तुम्हाला आयडिया पण देता आली त्याच्यामुळे। आणि येस, रोड जो टाईम जो आहे जर तुम्ही बघितलात कमी झालेला आहे, कारण भरपूर ठिकाणी खूप काम झालेलं आहे। जेव्हा हे पण काम होईल एकदम फुल फ्लेश्ड 10 वर्ष, मी खोटं नाही सांगत तुम्हाला, पण ह्याला 10 वर्ष लागतील। जर कोण आपल्याला सांगत असेल हे काम 1 वर्षात वगैरे होईल, इट्स नॉट पॉसिबल। काय ठिकाणी तुम्ही जरी बघाल तिकडे अजून मला वाटतं ते डोंगर पण खोदलेला नाही आहे तर इट्स व्हेरी बॅड कंडिशन काही स्ट्रेचेसमध्ये की जिथे काम अजिबात झालेलं नाही। आणि पावसाळ्यात पण हे लोक काम करतायत, पण येस 10 वर्ष तर तुम्ही पकडून चला, ऑलमोस्ट 10 वर्ष झालेली आहेत। आणि जर तुम्ही जर रत्नागिरीच्या पुढे राहणारे असाल आणि तुम्हाला सिंधुदुर्गामध्ये जर रोडची कंडिशन जर माहिती असेल तर तिकडे जो आपल्या इथे आता जो रत्नागिरीच्या ह्या बाजूला रोड होतो आहे तो सिंधुदुर्गामध्ये जो जिल्हा आहे गोव्यापर्यंतचा रोड तो 10-12 वर्षापूर्वीच झालेला होता। म्हणजे आता त्यांचं सेकंड किंवा थर्ड मला वाटतं मेंटेनन्सचं काम निघतं आहे की मेंटेनन्स करायचं, कुठे जर काम तुम्हाला आढळेल तर ते मेंटेनन्सचं काम आहे त्यांचा। रोड 10 वर्षापूर्वी तिकडचे जे पॉलिटिशियन्स आहेत त्या लोकांनी आपला एरिया संपूर्ण इम्प्रूव्ह करून घेतलेला आहे 10 वर्षापूर्वी। आणि मी तिकडे 2013ला वगैरे तिथून बघितलं की तो रोड रत्नागिरीपर्यंत टकाटक आहे म्हणजे जोपर्यंत सिंधुदुर्ग जिल्हापासून तो रोड। पण रत्नागिरीच्या ह्या बाजूला बिलकुल आयडिया नाही काय पॉलिटिक्स चाललं आहे, आणि मला तर असंच वाटतं की काहीतरी पॉलिटिकल इश्यूज असणार, त्याच्याशिवाय रोडचं एवढं वर्ष काम रखडलेलं आहे। आणि आता जेव्हापासून नितीन गडकरी साहेबांनी कमान हातात घेतली आहे तेव्हापासून येस खूप इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, पण अजून
तसावाला रोड, ती स्मूथनेस, ती फिनिश नाही आहे. हे बघा, आपण आता बाजारात आलो, गाडी आपल्याला एकदम स्लो चालू. आणि स्पेशली एक लक्षात घ्या, एका ठिकाणी कंटेनर जो ट्रेलरवाला होता त्याने गाडी उभी करून काहीतरी बोलायला दुसऱ्यासमोर, गाडी त्याची मागे रोलत आली. तर असे पण इन्सिडेंट्स होऊ शकतात. तर कंटेनर ट्रेलर्स ह्यांच्यापासून थोडेसे, म्हणजे जे ट्रेलर्स आहेत ह्यांच्यापासून गाडी जरा लांब ठेवा, किंवा हे धोकादायक कंडिशन्समध्ये आहेत. तर आपला जीव सांभाळून गाडी चालवा. ह्यांना ओव्हरटेक करताना पण जरा सांभाळून, कारण ह्यांचा काहीच भरोसा नाही. यांची जी गाड्यांची कंडिशन आहे दॅट्स नॉट गुड. तर आपण तुम्हाला डंपर्स आणि हे सगळे या रोडला भेटणारच आहेत, ते आपल्याला माहिती आहे. आणि जर तुम्ही हा रूट म्हणजे मार्चमध्ये गेला असाल, होळीला गेला असाल, तर तुम्हाला कळेल, स्वतःला पण कळेल की काय काम झालेलं आहे की नाही झालेलं आहे. पण येस, मी डिसेंबरपासून नव्हतो. डिसेंबर माझी लास्ट ट्रिप होती गावाच्या साईडला, आपल्या कोकणाच्या साईडला. आणि त्याच्यानंतर मी जी काय ठिकाणी बघितलं आहे काम, जसं हे इकडे संगमेश्वरचं जे काम आहे ते पण ऑलमोस्ट त्याच्यात मला एवढा काही फरक असा दिसलेला जाणवलेला नाही आहे. ट्रॅफिक तसंच आहे आणि खड्डे तसेच आहेत की की आपण काही काम होतं आहे की नाही. हां, येस, समोरचा हा जो वरचा जो ब्रिज आहे, येस, त्याचं काम ऑफकोर्स, येस, देर इज प्रोग्रेस. बट ॲज ऑफ नाव जो हा रहदारीचा रोड आहे त्याला इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. स्पेशली जेव्हा माहिती आहे की हाच एक रोड आहे आणि या पुलावरूनचा हा जो जाणारा रूट आहे. आपल्या इथे बघितलं असेल आपण सगळीकडे कसे पूल वगैरे, कुठे कुठे नवीन पूल पण पडत आहेत. तर दिस इज थोडं कन्सर्निंग आहे, स्पेशली इकडून जे गाववाले या रेग्युलरली जे लोक जातात. हे बघा, अशी खडी टाकून इकडे आता टाईम बिनसाठी काम पूर्ण केलं आहे. छोटा बॉबी JCB टाईप आहे आणि तो असं खडी टाकतो आहे कुठे कुठे जिकडे. पण किती राहणार आहे, जेवढं हेवी ट्रॅफिक चाललेलं आहे, या डंपर्सचं ट्रॅफिक आहे, कंटेनरचं ट्रॅफिक आहे, ट्रेलर्सचं ट्रॅफिक आहे, प्लस आपल्या गाड्या ज्या आहेत, रेग्युलर ट्रॅफिक आहे. लोकांचा जीव एकदम ऑलमोस्ट डेंजरस असं हे आहे. बट तुम्ही जेव्हा इकडून जाल तेव्हा आपली गाडी तुम्ही घाई करू नका, पाहिजे घरातून लवकर निघा. स्पेशली जेव्हा तुम्ही रात्री ट्रॅव्हल करणार असाल तर गाडीची कंडिशन प्रॉपरली चेक करून घ्या, एव्हरीथिंग. कारण अशा वेळेला इट्स डिफिकल्ट ट्रॅफिकमध्ये जेव्हा अडकलेला असाल. आणि मागच्या वेळेला मला अंदाज आहे की भरपूर ट्रॅफिक होतं आपण गावाला जाताना गणपतीच्या वेळेला. आणि ह्या वेळेला पण तशीच काही परिस्थिती होऊ शकते. तर आपला ट्रॅव्हल तुम्ही परफेक्ट प्लॅन करा की 1-2 दिवस अगोदर जा. पण येस, काही लोक कामावरून सुट्टी नसते, लगेच आले की रात्री निघतात. तर आपल्या कंडिशन ऑफ द कार तिची परफेक्ट ठेवा. हे बघा, ही अशी आहे, कुठे कुठे तुम्हाला पॅचेस, कुठे कुठे काय, ह्या संपूर्ण रोडला तुम्हाला फक्त काही 10% वगैरे तुम्हाला रोड चांगला मिळेल. आणि डंपर्स वगैरे हे तर तुम्हाला मॅक्झिमम आहे. तर त्यांच्या ओव्हरटेकिंगच्या वेळेला तुम्ही जरा प्रॉपरली काळजी घ्या. आणि आता तर असं बघितलेलं आहे की हे लोक जे ऑलमोस्ट बाहेरची लोकं आहेत, आपला मराठी माणूस याच्यामध्ये नाही आहे. हे जे ड्रायव्हर्स वगैरे चालवणारे आहेत, तर हे लोकांना जी एक पहिली पद्धत होती की आपण मागून हॉर्न दिला की तो समोरचा गाडी जर चालवणार सांगायचा की बाई थांब, आता ओव्हरटेक करू नको, समोरून गाडी येता. अजिबात जर तुम्ही नोटीस केलं असेल, हे अजिबात काही इंडिकेशन देत नाहीत. बाहेरच्या गाड्या असतात, त्यांना काही समजत नाही, यांना आपली लँग्वेज बोलता येत नाही. तर आपण आपला जीव आपल्याला सांभाळून गाडी ही चालवायची आहे. हे बघा, इथे आपल्याला थोडाफार रोड असा जुना रोड आहे, पण आपण गाडी पळवू शकत नाही. तुम्ही बघा गाडीची स्पीड बघा, 30-40च्या हिशोबाने आपली गाडी चाललेली आहे. आणि माझी आहे वोल्वो, तर तिला या स्पीडला कंट्रोल करायला, म्हणजे ती फर्स्ट गिअरला 70-80ला गाडी असते. तर समजून जा की काय रोडची कंडिशन इकडे आहे. आपले शॉक्स ऑब्झर्वर्स आणि आपलं फॅमिली, मेन तर फॅमिली हे आहे, तिला आपल्याला बघायचं आहे. ह्या ज्या गाड्या ओव्हरटेक करतात त्यांना निघून जाऊ दे, तुम्ही त्यांच्या मागे लागू नका. आणि येस, मेन आपण जेव्हा मुंबईवरून जेव्हा निघतो हायवेला, भरपूर ठिकाणी डिवायडरच्या बाजूला पाणी जमलेलं आहे. तर वॉटर प्लेनिंग हे होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. माझ्या गाडीला एवढी हेवी असून तिला इम्पॅक्ट येत होता. तर गाडी असे पाणी जमलेलं असेल तिकडे गाडी स्लो करून गाडी चालवा. कारण जर तुम्ही ओव्हरटेक करणार असाल आणि जर तिथे वॉटर प्लेनिंगचा इम्पॅक्ट आला, तुमची गाडी जाऊन बाजूच्या गाडीला आदळेल किंवा ॲक्सिडेंट होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. भरपूर स्पॉट्स आहेत मुंबई गोवा हायवेवरती जिकडे सिमेंटचा प्रॉपर रोड झालेला आहे, तिकडे असं पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही तिकडे सावधानीने, स्पेशली रात्रीच्या वेळेला पाणी दिसणार नाही.
तर ते लक्षात घ्या. आणि डिवायडरच्या बाजूने जर असं सांभाळूनच गाडी चालवा, कारण भरपूर ठिकाणी त्या डिवायडरचे दगड पण साईडला आलेले आहेत असं जाणून आलेलं आहे. जिथे रोड चांगला आहे तिथे मी थोडा व्हिडिओ पळवलेला आहे, त्याच्यामुळे हा या काय काय पॅचेसमध्ये रोड चांगला आहे तिथे तुम्ही आपलं स्पीड कव्हरअप करू शकता. पण एवढं लक्षात घ्या, सडनली तसा रोड एंड होतो किंवा डायव्हर्शन येतं, आणि डायव्हर्शन जिकडे आहेत तिकडे खडी वगैरे पडलेली आहे, तर तिकडे लक्षात ठेवा, तिकडे ब्रेक्स लागणार नाहीत. तर तेवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, स्पेशली जेव्हा तुम्ही रात्री वगैरे ड्रायव्हिंग करणार असाल किंवा दिवसा पण, कारण आपण अंदाजा घेतो की की आपला ब्रेक लागेल, पण खडी असल्यामुळे ब्रेक्स लागायचे चान्सेस किंवा गाडी जिकडे थांबायची तिकडे न थांबता पुढे जायला बघा. बाजूबाजूला तुम्हाला दिसतंय की तिकडे कुठे कुठे भरपूर ठिकाणी बघा, असं तुम्हाला मध्येच एक स्पॉट दिसेल. हे रात्रीचा अंदाजा येणार नाही, पण दिवसाचा ठीक आहे, तिकडे माणसं काम करताना दिसतील, रेनकोट वगैरे दिसले की आपण आपली गाडी वगैरे स्लो करू शकतो. पण हा बघा इथे पण बघा रोड चांगला आहे, तरी पण मला तो कॉन्फिडन्स येत नाही की 80च्या वरती जायचं, 84, 85, 90पर्यंत आणि हे बघा आपण आता इथे परत आलेलो आहोत. आणि हा पार्ट मी तुम्हाला जो सांगतोय ना, इकडे बँक ऑफ इंडिया आहे, या एरियाचं नाव आता माझ्या लक्षात नाही आहे, पण इकडे पण हे काम 7-8 महिन्यापूर्वी हा रोड इकडे वायडेन झालेला आहे. पण हा बघा लेफ्ट साईडचा अजून इकडे किती काम बाकी आहे, याच्यावरून तुम्ही अंदाजा घ्या की किती वेळ लागेल. काही ठिकाणी स्टील तो डोंगर फोडत आहेत आणि रोड बनवायला खूप खूप वेळ लागणार आहे याला. तर ऑलमोस्ट माझ्या हिशोबाने तर मला जरा वाटतं की अजून 10 वर्ष बघितली मागची, 2007पासून मी 6पासून तरी गाडी चालवतो आहे, आणि आता 17 वर्ष तर झाली आहेत रोड बनतोच आहे. त्याच्या लास्ट 10 वर्षात आपल्याला रोडमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट दिसलेली आहे, पण अजून तरी मला वाटतं 10 वर्ष तरी आहे. तुम्हाला कोणाला अंदाज असेल की ह्या बाजूला असं का होतं आपल्या साईडला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं का नाही आहे, तर प्लीज कमेंट नक्की करा. हा बघितलं आपल्याला परत रोड थोडा चांगला मिळालेला आहे, पण सडनली परत असा छोटे पॅचेस येत आहेत आपल्याला मध्ये, की चांगला रोडचा पॅच एकदम छोटा आहे आणि सडनली अशी डबकं दिसत आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला रोड शोधावा लागतो आहे. एक आहे की तुम्ही जर समोर गाडी नसेल तर तुम्ही पाहिजे तर आपण झिगझॅग जातो तसं करू शकता, पण जर समोरून गाडी येत असेल तर गाडी आपली स्लो करा, समोरच्या गाडीला तिचा रस्ता जाऊन द्या. आणि कारण त्याच्यामध्ये मी 1-2 ठिकाणी असं बघितलं की ॲक्सिडेंट ऑलमोस्ट गाडी टच झाली होती, कारण झिगझॅग करण्याच्या नादात समोर गाडीला माणूस पॅनिक होऊन परत टर्न बाजूला खड्डा होत आहे बघ. इकडे काम मध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, भरपूर इकडे काम झालेलं आहे. 7-8 महिन्यापूर्वी जेवढं नव्हतं, आता काम ते मला वाटतं केलेलं आहे, पण आता पावसामुळे जरा कामाचा हा जो वेग आहे थोडा मंदावला आहे. पण स्टील 10 वर्ष माझा तरी अंदाज आहे, 10 इयर्स तरी लागतील टोटल मुंबई गोवा हायवे रोड बनायला. मी जेव्हा गोकर्णवरून रिटर्न आलो, मी सकाळी 8 वाजता 7 वाजता 7-7:30 वाजता तिथून मी सोडली होती, या 8 वाजताच पकडा तुम्ही ॲन ॲव्हरेज, आणि मी रात्री 12पर्यंत घरी पोचलो. म्हणजे 14 तास मी कोकणापासून डायरेक्ट आलो आपल्याच मुंबई गोवा हायवेने. तर मला वाटतं खूप चांगली जंप आहे ही, की आपण 14 तासामध्ये येऊ शकतो, आणि त्याच्यामध्ये भरपूर स्टॉपेजेस होते, दिस इज इन्क्लुडिंग स्टॉपेजेस. हा परत आपल्याला एक रोड पॅच चांगला मिळतो, पण हा सिंगल लेन आहे. समोरून येताना आपल्याला गाडी असेल, इकडे एक डायव्हर्शन येतं, तर ते आपल्याला सांभाळायचं आहे. बघा पाणी साचलेलं आहे, ॲक्वा प्लेनिंग, वॉटर प्लेनिंग काही जे त्याला म्हणतात ते बघा बाजूला. तर तुम्ही स्पेशली स्मॉल कार्ससाठी मी सांगतो आहे, इवन बिगर कार जर हे फुली लोडेड नसेल तर वॉल्वोसारखी SUV XC40 ती हलत होती कारण मला कळत होतं की जो ESC मोड आहे तो ॲक्टिवेट होता, ABS ॲक्टिवेट होतं ते, की गाडी परत रिटर्न घेऊन जशी स्विफ्ट व्हायची त्या स्पीडला. कारण मी 70-80च्या आसपास, तर मी ते 100च्या वरती मी ट्राय नाही केलं. 100च्या वरती एकाच ठिकाणी मला जाणवलं की गाडी खूप हलते, त्याच्यामुळे मी 70-80ला जेव्हा पाण्याचा ऑलमोस्ट तेव्हा स्पीड अशी करते. बघा बाजूला किती डंपर्स उभे आहेत, काम चालू आहे. बघा हे RCC जो ट्रक आहे सिमेंट बनवायचा तो, तर हे इथे आपल्याला आहे स्पेशल रात्रीच्या वेळेला. आणि लेफ्टला जरा जागा सोडून गाडी चालवा, कारण होऊ शकतं की स्टीलचे काही पार्ट किंवा काय असेल तर टायर डॅमेज होण्याचे भरपूर आपल्या इथे
आपल्या चान्सेस आहेत. हे बघा परत असं आपल्याला डायव्हर्शन्स आहेत. ठीक आहे, आता हा व्हिडिओ आपण परचोरी जो ब्रिज आहे किंवा तिथून एक देवरुखला जाण्यासाठी पण रोड आहे, फाटा आहे, तिथपर्यंत हा व्हिडिओ आपण घेणार आहोत. हा परचोरीचा जो ब्रिज आहे तिथे पण ब्रिजचं काम चालू आहे, तिथपर्यंतचा आपला हा व्हिडिओ आहे. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओ मी बॅक टू बॅक हे दोन्ही व्हिडिओज मी अपलोड करणार, म्हणजे तुम्हाला लिंक कंटिन्यू लागेल हातखांब्यापर्यंत जो व्हिडिओ झाला. नंतर हातखांब्यापासून पुढे आपण मग परत एक तिसरा व्हिडिओ करूया. हे बघा, आणि इथे फ्लायओव्हरचं इथे काम चालू आहे आणि राईट साईडला गेलं तर परचोरी ब्रिज आहे आणि मला वाटतं एक कोळंबे पोस्ट ऑफिसच्या बाजूला म्हणजे एक कोळंबे गाव असावं. तर इथे आपण आपला हा व्हिडिओ संपवणार आहोत. पुढे जाऊन तर तुम्ही बघा इथे टोटल रोडची कंडिशन एकदम खराब आहे. स्पेशली जेव्हा तुम्ही समोर तुमच्या ट्रक असेल किंवा जो ट्रेलर असेल ते तर एकदमच स्लो गाडी घेऊन जातात आणि त्याच्यामध्ये कंटेनर लोडेड असेल तर त्यांच्या बाजूने जर तुम्हाला जागा असेल तेव्हाच ओव्हरटेक करा, कारण समोरून पण सडनली गाडी येण्याचे भरपूर चान्सेस आहेत. तर ते तुम्ही लक्षात घ्या, कारण जसं मी अगोदर सांगितलं हे लोक आपल्याला सांगत नाहीत की पुढे काय गाडी दिसते की नाही दिसते, पण येस ड्रायव्हिंगची स्किल तुम्हाला तुमची माहिती आहे, तुमच्यावर किती कॉन्फिडन्स आहे त्याच्यावरती तुम्ही ओव्हरटेकिंग्स करा. तर आता आपण आपला व्हिडिओ इथे संपूया. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.